शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना होणार कर्जमाफी, तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीतील महत्त्वाचे निर्णय बघूया झटपट बातम्या। बोगस रासायनिक खत विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज, मोठ्या रॅकेटचा होणार पर्दाफाश, कृषी विभागाची थेट कारवाई, 11 लाखांचा साठा जप्त झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर। आम्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर तुम्ही वाद का घालता? मनसे शिवसेना ठाकरे युतीबाबत राज ठाकरेंचं सूचन विधान, 100% मनसेची सत्ता मुंबईत येणार असल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य। गोठ्याला आग लागल्याने जनावरे होरपळली, भीमाशंकर अभयारण्य परिसरातील काही शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागल्याने शेतकऱ्यांची रात्रीची जनावरे होरपळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। महसूलने जप्त केलेली रेती घरकुलांसाठी लाभार्थ्यांना मोफत रॉयल्टी मिळणार, आजपासून रेतीचं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार वितरण, शेतकऱ्यांना फायदा। ज्वारी विक्री केलेल्या 822 शेतकऱ्यांना छदामाही नाही, 8 कोटी शासनाकडे थकीत, नोंदणीकृत 1755 शेतकरी विक्रीपासून वंचित, 31 जुलैपासून खरेदी बंद करण्याचा निर्णय। शाळकरी मुली व दिव्यांग महिलांसाठी अनुदान, मुलींना लेडीज सायकल तर दिव्यांग महिलांना पिठाची चक्की, खरेदीसाठी अनुदान मिळणार, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याची सरकारची माहिती। बाबू मक्याच्या कणसात दानाच भरला नाही, तालुका कृषी अधिकारी म्हणतात कंपनीचे अधिकारी आल्यानंतर बैठक लावू, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष कोण देणार, शेतकऱ्यांचा टाहो। भारतीय सेवा सदनच्या गोयंका कुटुंबियांचा आणखी एक मोठा प्रताप, बनावट दस्तऐवजाद्वारे हडपली 30 एकर जमीन, शेतकऱ्यांनी अशा वेळी आपल्या शेतीची काळजी घेण्याचं आमच्या चॅनलच्या मार्फत शेतकऱ्यांना आव्हान। भंडाराच देऊळगावच्या कच्च्या रस्त्यावरील पूल खचला, शेतकऱ्यांची वाट बिकट, शेतकऱ्यांना नाल्यातून वाट काढतच कसावी लागते शेती, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांकडे सरकार मात्र बघेनाच झालंय। जिल्ह्यात मागील महिन्यांपासून 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव सगळीकडे होतोय, तेव्हा शेतकरी बांधवांनी लंपी आजारापासून जनावरांची काळजी घ्यावी असे आमचे आव्हान। अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांचं अमर उपोषण, 2023-24, 24-25 या दोन्ही वर्षांचं अनुदान न मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी करतायत अमर उपोषण, सरकारला काय डोकं ठिकाणं आहे का असा विचारलाय प्रश्न। शिंदे सेना भाजपात जुंपली, माझ्या नादी लागू नका, गोरंट्याल यांचा थेट शिंदे गटाला इशारा, खोतकरांनाही दिला इशारा, महाराष्ट्रात भाजप सोबळावर लढणार असल्याचा त्यांनी दिला इशारा। विद्यमान जमीन वापर दर्शन नकाशा ऑगस्ट अखेरपर्यंत येणार, ड्रोन कॅमेराद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले तर शेतकऱ्यांना होणार याचा जबरदस्त फायदा, विकास योजना विशेष घटक पुरवण्यासाठी शासनाला मदत। शेतकरी आत्महत्येची 6 प्रकरणं शासकीय मदतीसाठी पात्र, 10 अपात्रता 2 प्रकरणाची होणार फेर तपासणी, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या झाल्यानंतर मिळतायत सरकारकडून पैसे। ओबीसी आरक्षणासह होणार महापालिका निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सर्व याचिका अखेर फेटाळल्या, महाराष्ट्रात निवडणुका डिसेंबर-जानेवारी मध्ये होण्याची शक्यता वर्तवली गेली।